गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण काही क्वेश्चनची प्रॅक्टिस घेणार आहोत. समोर तुम्हाला दिसत असेल. ते सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. चॅट बॉक्स मध्ये बरोबर आन्सर तुम्हाला द्यायचं आहे सगळ्यांना. तर फर्स्ट क्वेश्चन आहे पहा, की कुमारवयीन विद्यार्थ्यांना येणारा अनुभव खालीलपैकी कोणता? लहानपणी घडलेल्या अपराधांविषयी भीती, प्रचितीची भावना, चिंतामुक्त जीवन आणि चिंता व व विषयक क्षमता बाबत साशंकता. काय येणार आहे याचा आन्सर? काय सांगितलं आहे पहा, कुमारवयीन विद्यार्थ्यांना येणारा अनुभव खालीलपैकी कोणता? येस, याचं जे काही आन्सर आहे तर डी असणार आहे. ठीक आहे. चिंता व स्वविषयक क्षमता बाबत साशंकता. डी याचा आन्सर आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन नेक्स्ट. डिस्ग्राफिया ही अध्ययन क्षमता किंवा अकार्यक्षमता खालीलपैकी कोणत्या दोषाशी संबंधित असते? डिस्ग्राफिया, लेखन क्षमता, गणितीय क्षमता, वाचन क्षमता ही वरीलपैकी सर्व. डिस्ग्राफिया काय येणार आन्सर? योग्य असा आन्सर सांगायचा आहे. हा, येस. ए नाही, डिस्कॅल्क्युलिया म्हणजे गणित विषयक क्षमता, जे तुम्ही बी ऑप्शन काही जण सांगताय ना. कॅल्क्युलेशन आहे का? डिस्ग्राफिया आहे लेखन विषयक क्षमता आहे. म्हणून ए ऑप्शन इथे बरोबर आहे. डिस्ग्राफिया ही कशाबद्दल आहे? लेखन क्षमता, सॉरी अक्षमता. नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन आहे, विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रबलन डॅश डॅश काही काळानंतर विद्यार्थ्यांना नकोसे वाटते, विद्यार्थ्याला त्याचे महत्व वाटत नाही, विद्यार्थ्याला अध्ययन तत्पर ठेवते आणि विद्यार्थ्याची भावना दुखावते. बघा, प्रबलन जे काही दिलं जातं त्यामुळं काय होतं? हा, सी ऑप्शन राईट आहे, की विद्यार्थ्याला अध्ययन तत्पर ठेवतं. सी ऑप्शन हे राईट आहे. प्रबलन देणं खूप आवश्यक आहे विद्यार्थ्यांना. नेक्स्ट क्वेश्चन. आणि त्यामुळे काय होतं पहा, प्रबलन दिल्यामुळं की विद्यार्थी अध्ययनाच्या बाबतीत तत्पर असतात. नेक्स्ट क्वेश्चन. प्रतिभाशाली किंवा प्रज्ञावान विद्यार्थी हे सामान्यतः डॅश डॅश स्वभावाने अंतर्मुख असतात, आपल्या गरजांबाबत अनभिज्ञ असतात, निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात आणि शिक्षकांच्या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करतात. काय येणार? प्रज्ञावान किंवा प्रतिभाशाली मुलांच्या बाबतीमध्ये. हा, बरोबर आहे, सी ऑप्शन, की निर्णय घेण्यासाठी कसे असतात? आत्मनिर्भर असतात, कोणावर डिपेंडेंट असतात. तर त्यामुळे इथे सी ऑप्शन हे राईट आहे. काय ना? सी, निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात. पुढचा क्वेश्चन.
एक विद्यार्थी डॅश डॅशने ग्रस्त आहे, त्यामुळे तो सॉ म्हणजे SAW व वॉज WAS आणि हे काय आहे पहा, न्यूक्लिअर व अनक्लिअर यामधील फरक ओळखू शकत नाही. तर काय असणार आहे याच्यात? डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्कुलिया की मतिमंदता? कोणता दोष असणार आहे त्याच्यामध्ये? ओळखू शकत नाहीये. जे काही आपण मागच्या सेशन मध्ये या संदर्भात अभ्यास केला होता. परत एकदा सांगायचं असेल की डिस्लेक्सिया म्हणजे काय किंवा डिस्ग्राफिया म्हणजे काय किंवा डिस्कॅल्कुलिया म्हणजे काय, तर आपण बघूया. परंतु आपण मागच्या सेशन मध्ये याचा अभ्यास केलेला आहे. बघा, तर योग्य आन्सर तुम्ही सांगायचे, सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. हे पहा, डिस्लेक्सिया याचा अर्थ काय आहे पहा, वाचनामध्ये दोष आहे. वाचताना शब्द गाळणे, व्यवस्थित वाचता न येणे, डिस्लेक्सिया असं म्हणलं जातं, म्हणजेच वाचन दोष. इथं दिलंय बघा लगेच फर्स्टला. डिस्ग्राफियामध्ये काय आहे, लेखन दोष आहे. पण कधी कधी काय होतात, हे वाचन दोष, लेखन दोष, गणिती दोष असं काही देत नाहीत. ठीक आहे, फक्त डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्कुलिया असंच दिलं जातं आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला सांगायचं असतं. तर सांगा आता इथे योग्य आन्सर काय येणार आहे? हा, डिस्लेक्सिया ए जे आन्सर आहे ते इथं राईट असणार आहे. वाचन दोष. पाचव्याचं ए ऑप्शन बरोबर आहे. पुढचा, अध्ययनासंबंधीच्या अकार्यक्षमता सामान्यतः खालीलपैकी कोणामध्ये अधिक आढळतात? मुलींपेक्षा मुलांमध्ये, मुलांपेक्षा मुलींमध्ये, प्रज्ञावान विद्यार्थ्यांमध्ये, ज्या मुलांचे आई वडील या समस्येने ग्रस्त होते त्या मुलांमध्ये. अध्ययनाच्या संबंधी अकार्यक्षमता कुणामध्ये आढळून येते सहसा? हा, डी ऑप्शन राईट आहे तुमचं, की ज्या मुलांचे आई वडील या समस्येने ग्रस्त असतात तर त्या मुलांमध्ये. म्हणजे असं काही नाही की मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये होतं असं नाही, तर ज्यांचे आई वडील या समस्येने ग्रस्त होते तर त्या मुलांमध्ये हे अधिक आढळतात ही लक्षणे. तर त्यामुळे डी ऑप्शन हे इथे राईट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, शाळेमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्ग अधिक योग्य राहील? शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्याला प्रतिदिवस 10 रुपये अनुदान देणे, मुलांना घरामधून शाळेत आणण्यासाठी एक व्यक्तीची नेमणूक करणे, शाळेचा भौतिक परिसर सुंदर व आनंददायी अध्यापनासाठी प्रयत्न करणे आणि शाळेत अनुपस्थित विद्यार्थ्यांचे पटावरील नाव कमी करणे. काय आवश्यक आहे? सोपा आहे क्वेश्चन. सी ऑप्शन, ही मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी जे काही भौतिक परिसर सुंदर आणि आनंददायी अध्यापन करणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे सी ऑप्शन इथे योग्य आहे. पुढचा क्वेश्चन, शाळेमध्ये लिंग भेदभावापासून अलिप्त राहण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? शाळेमध्ये समान स्त्री पुरुष शिक्षकांची भरती करणे, लिंग भेदभाव दूर करणारे कडक नियम बनवणे, संगीत स्पर्धेमध्ये मुलींपेक्षा मुलांना अधिक संधी देणे, शिक्षकांकडून होणारे प्रत्येक वर्तन लिंग पक्षपातापासून दूर ठेवणे. कोणता आहे सर्वोत्तम मार्ग? फास्ट होते का फार? सांगत चला मला.
का राईट आहे ही स्पीड? तसं नाही. ऐका ना, काय आहे क्वेश्चन, ए नाही येणार ना स्त्री पुरुषांच्या भरतीची. पक्ष लिंग भेदभावापासून अलिप्त राहण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? हा, डी ऑप्शन राईट आहे, की शिक्षकांकडून होणारे प्रत्येक वर्तन लिंग पक्षपातानुसार दूर ठेवणे. डी ऑप्शन राईट येणार इथे. कारण त्यांच्याकडून पक्षपात होणार नाही यासाठी प्रयत्न करावे लागतील. विद्यार्थी अधिकतर कार्य स्वतःच्या हाताने करत असेल तर अशा विद्यार्थ्यांची डॅश डॅश शारीरिक शक्ती वाढते, मानसिक शक्ती वाढते, आत्मनिर्भरता वाढते, अहंकारी भाव वाढतो. कोणती शक्ती वाढते? हा, सी, आत्मनिर्भर बनतात मुलं. स्वतःच्या हाताने सगळ्या गोष्टी करायला लागले तर विद्यार्थ्यांची आत्मनिर्भरता वाढते. त्यांना दुसऱ्यांची गरज नाही, स्वतःच्या गोष्टी करू शकतात. आत्मनिर्भर बनतात मुलं. नेक्स्ट, प्रज्ञावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांसाठी खालील पैकी कोणते कार्य सर्वाधिक उपयुक्त ठरेल? शालेय सहलीचे अहवाल लेखन करणे, दिलेल्या संकल्पनावर आधारित मौलिक नाटक लिहिणे, पाठ्यपुस्तकात दिलेले सर्व प्रश्न सोडवणे, शिक्षक दिनाच्या दिवशी अध्यापन करणे. नाही, असं नाही होत ना. पाठ्यपुस्तकातील सर्व प्रश्न सोडवले म्हणजे तो मुलगा प्रज्ञावान झाला किंवा प्रतिभाशाली झाला असं नाही म्हणता येत ना आपल्याला. हा, बी ऑप्शन राईट आहे, बरोबर आहे. दिलेल्या संकल्पनांवर आधारित मौलिक नाटक लिहिणे. बी ऑप्शन राईट आहे. हे सर्वाधिक उपयुक्त ठरेल म्हणजे ह्याच्यापेक्षा. पुढचा क्वेश्चन, प्रज्ञावान विद्यार्थ्यांशी संबंधित समृद्धीकरण कार्यक्रम म्हणजे डॅश डॅश. बुद्धिमत्ता व प्रगतीनुसार पुढील वर्गात जाण्याची संधी द्यावी, स्वयं अध्ययन कार्य अधिक दिले जावे, शैक्षणिक कार्यक्रमात नेतृत्व देणे, सहशालेय उपक्रमात अधिक संधी देणे. पुढे आहेत ना, इतके सोपे नाही, पुढे अजून आहेत. हा, उशिरा सुरू झाले, माझ्याकडून नाही, वरूनच लिंक उशिरा आली. आपण जे काही तुमचं विशेष शिक्षण बघितलंय की नाही त्याच्यानुसार हे क्वेश्चन आहेत. तुम्हाला सोपे वाटत असतील. सांगा आता ह्याचं काय ना. पण कधी कधी सोपे क्वेश्चन पण आपल्याकडून चुकले जाऊ शकतात, तर त्यामुळे ते देखील व्यवस्थित वाचायचे आहेत. तर सांगा आता याचं काय येणार? बघा आता हे जे काही तुम्ही सांगतायत, काही जण डी सांगतायत, तर डी हे येणार नाही इथे. तर ए ऑप्शन हे बरोबर आहे. नाही, बुद्धिमत्ता व प्रगतीनुसार पुढील वर्गात जाण्याची संधी द्यावी. त्यामुळे इथे ए ऑप्शन हे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, शिक्षण हक्क अधिनियम प्रज्ञावान बालके ही डॅश डॅश सामान्यतः शिक्षकांना नापसंत करतात, शारीरिकदृष्ट्या कमजोर असून सामाजिक अंतर क्रियात मागे राहतात, अभिरुचीनुसार कोणत्याही क्षेत्रात श्रेष्ठ कामगिरी करू शकतात, सामान्यतः शाळेत जाण्याचा कंटाळा करतात.
हम्म हा, सी बरोबर आहे. अभिरुचीनुसार कोणत्याही क्षेत्रात श्रेष्ठ कामगिरी करू शकतात. त्यांच्या आवडीनुसार. पुढे, मतिमंद मुलांची मुख्य अध्ययन विशेषता कोणती असते? त्यांना गणित विषय अवघड वाटतो, त्यांना समायोजन साधताना फारशा अडचणी येत नाहीत, त्यांचा सर्वच विषय शिकवण्यातील वेग कमी असतो, तो शैक्षणिक व सामाजिक जीवनाला प्रभावित करतो. वरीलपैकी सर्व. हे पाहता इथं डी बरोबर वाटत आहे पहा. पण सगळे जर तुम्ही व्यवस्थित जर रीड केला तर तुमच्या लक्षात येईल की वरीलपैकी सर्व येणार नाही. समजा ठीक आहे, तर मतिमंद मुलांना हा विषय अवघड वाटू शकतो, गणित विषय. हे राईट आहे. हा, त्याच्यानंतर सी पहा, त्यांना सर्वच विषय शिकण्यात वेग कमी असतो, शैक्षणिक सामाजिक जीवनाला प्रभावित. हे पण राईट आहे. ठीक आहे. परंतु तुम्ही सी सॉरी बी जर बघितलं, त्यांना समायोजन साधताना फारशा अडचणी येत नाही. समायोजन ऍडजस्टमेंट करताना अडचणी येतात का नाही त्यांना पहा. मग त्यामुळं हे वरीलपैकी सर्व इथे येत नाही, हे ऑप्शन. तर इथे योग्य ऑप्शन कोणतं येणार आहे? हा, सी ऑप्शन. गणित विषय तर अवघड वाटतो त्यांना, हे झालं एका विषयापुरतं. परंतु आपल्याला काय सांगायचंय की त्यांना सर्वच विषय शिकण्यामध्ये वेग त्यांचा कमी असतो आणि शैक्षणिक व सामाजिक जीवनाला ते प्रभावित करतात. त्यामुळं क हे राईट आहे. पुढचा, खालीलपैकी कोणता सर्जनात्मक बालकांचा गुण नसतो? संशोधक वृत्ती, मर्यादित अभिरुची, क्रियाशीलता, चांगली अंतर्दृष्टी. काय येणार? गुण नसतो असं विचारलंय. हा, बी मर्यादित अभिरुची नसते, विस्तृत असते अभिरुची. त्यामुळं बी हे इथं हा बालकाचा गुण नसतो, सर्जनशील. बालकाला पुरस्कार देणे हे कोणत्या स्वरूपाची प्रेरणा आहे? आंतरिक, बाह्य, जन्मजात की लवचिक? कोणती प्रेरणा आहे? हा, राईट आहे. बाह्य. पुरस्कार देणे, पारितोषिक देणे ही बाह्य आहे. आणि आंतरिक म्हणजे काय मग? आंतरिक प्रेरणा कशी असते? त्याचं एखादं उदाहरण सांगा. येते सांगायला कुणाला? लिहा पटकन. आंतरिक प्रेरणा कशी असते, कशा प्रकारे दिली जाते? बर, स्तुती करून, कौतुक करून. बर, स्वयं अध्ययनास प्रेरित करून. हा, ठीक आहे. तर ही आंतरिक स्वरूपाची असते. आणि बाह्य म्हणजे पारितोषिक किंवा बक्षीस देणे, या स्वरूपात बाह्य प्रेरणा दिली जाते. ठीक आहे. नेक्स्ट, बालकाला पुरस्कार देणे ही कोणत्या स्वरूपाची प्रेरणा आहे? आंतरिक, बाह्य, जन्मजात की लवचिक? हीच बघितलं ना आपण आता. डबल झाला काय की क्वेश्चन? बर, हा, नेक्स्ट. विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिभेद आढळून येतात, त्यासाठी शिक्षकाने डॅश डॅश अध्यापनाच्या एक समान पद्धतीवर भर दिला पाहिजे.
संबंधीच्या विविध अनुभूती विद्यार्थ्यांना प्राप्त करून दिल्या पाहिजेत. कठोर शिस्तीने वर्ग नियंत्रणावर भर द्यावा. परीक्षा वेळोवेळी घ्याव्यात. हा, बी ऑप्शन हे राईट आहे. ही अध्ययन संबंधीच्या विविध अनुभूती विद्यार्थ्यांना प्राप्त करून दिल्या पाहिजे. पुढचा, बहिर्मुखी बालक हे डॅश डॅश इतरांशी संवाद साधण्यात पुढाकार घेते, इतरांशी संवाद साधण्यात आनंद मानते, इतरांशी संवाद साधताना घाबरते, इतरांचे लक्ष स्वतःकडे वेधण्याचा प्रयत्न करते. बहिर्मुखी बालक. अंतर्मुखी, बहिर्मुखी आपण बघितलं होतं. हा, ए ऑप्शन राईट आहे इथे. की काय? इतरांशी संवाद साधण्यात पुढाकार घेते. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन, सामाजिक दृष्ट्या समायोजित नसणारे बालक चोरी करणे, मारामारी करणे यांसारख्या कृती करते. अशा कृती करणाऱ्या बालकाला काय म्हणतात? सर्जनशील, प्रज्ञावंत, बाल गुन्हेगार, अध्ययन गतिमंद. हा, अशांना बाल गुन्हेगार असं म्हणलं जातं. सी ऑप्शन राईट आहे. हा, हे एवढे काही हार्ड क्वेश्चन नाहीये, त्याच्यामुळे स्पष्टीकरण देत नाहीये. हा, कारण तेवढाच वेळ जाईल आपला, त्यामुळं. पुढचा क्वेश्चन सगळ्यांना कळतंय? काही अडचण आहे यामध्ये? नाही ना? तरी सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे आन्सर देण्यासाठी. ठीक आहे. चॅट बॉक्स काहीच मोजकेच लोक आन्सर देत आहेत. सगळ्यांनी प्रयत्न करा. सांगा आता. राहुलला 61ला 16 लिहितो, बी ला डी म्हणतो आणि 6ला 3 मधील फरक समजू शकत नाही. राहुल खालीलपैकी कोणत्या समस्येने ग्रस्त आहे? दृष्टी दोष, कर्णबधिरता, मनोरुग्णता, अध्ययन अकार्यक्षमता. ज्यांनी सेशन अटेंड केले असतील त्यांना ह्याचं राईट आन्सर येणार आहे. काय येणार? दृष्टी दोष नाही ना? हा, डी ऑप्शन बरोबर आहे. जे आपण डिस्कॅल्क्युलिया, डिस्ग्राफिया हे बघितलं नाही का, त्याच्यामधलं आहे हे. अध्ययन अकार्यक्षमता. या संदर्भात मी तुम्हाला एक पिक्चरचं पण उदाहरण दिलं होतं, पहा. आमिर खानचा तारे जमीन पर. तर ते अध्ययन अकार्यक्षम मुलं असतात असे. आलं लक्षात? अध्ययन अकार्यक्षमता ही याचा आन्सर आहे. हा, कन्फ्युजन होऊ देऊ नका ना. मग त्याच्यासाठी सोपं वाटतंय आपल्याला, पण तेवढं सोपं नसतं. तुमच्या वर्गातील एक बालक बुद्धिमान आहे, त्याला शिक्षक म्हणून तुम्ही डॅश डॅश बक्षीस द्याल, त्याला गृहपाठ देणार नाही, त्याला आणखीन प्रगतीसाठी प्रोत्साहित कराल, त्याच्या पालकाला तुमचा मुलगा बुद्धिमान असल्याचे कळवाल. काय करणार तुम्ही?
किंवा योग्य गोष्ट काय आहेत? सी त्याला आणखीन प्रगतीसाठी प्रोत्साहित कराल. कारण त्यांच्या पालकांना माहिती ना, तर तो बुद्धिमान आहे म्हणून. हम्म फक्त शिक्षकाचं काय काम आहे, की त्याला आणखी प्रगतीसाठी प्रोत्साहित करायचं. त्यामुळं हे ऑप्शन, सी हे ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट बघा, हेच परत आलेत क्वेश्चन अजून. तिसऱ्या वर्गातील अनिकेत हा सी ला डी म्हणतो, यू ला व्ही म्हणतो, झेड व एन मधील फरक त्यास समजत नाही. अनिकेत खालीलपैकी कोणत्या अध्ययन समस्येने ग्रस्त आहे? मतिमंदता, डिस्लेक्सिया, दृष्टिबाधिता, कर्णबधिरता. हम्म कशाने तो समस्याग्रस्त आहे पहा. हे नाही ना, बी ऑप्शन बरोबर आहे, डिस्लेक्सिया. हम्म हे याचं तुम्हाला खूप कन्फ्युजन व्हायलंय का? डिस्ग्राफिया, डिस्लेक्सिया, डिस्कॅल्क्युलिया. हम्म हे हे लक्षात येत नाहीये का तुम्हाला? अध्ययन दोष बघा, मी आणखीन एकदा सांगते तुम्हाला, की हे काय आहेत माहिती का? अध्ययन अकार्यक्षमतेचे प्रकार आहेत. कोणते? बघा लक्षात, ठीक आहे, ज्यांना नाही लक्षात आलं त्यांनी ऐका, ज्यांना लक्षात आलं त्यांनी पण ऐका. हो, पण काही जणांचे मेसेज येतात ना मला, त्यामुळे सांगते रिपीट. ठीक आहे ना, एका मिनिटात सांगते, जास्त वेळ घेत नाही. पहा, तर अध्ययन अकार्यक्षमता याचे प्रकार आहेत. तर डिस्लेक्सिया हे काय आहे? तर वाचनामधील दोष आहे. डिस्लेक्सिया काय आहे? वाचनामध्ये दोष आहे. याच्यामध्ये काय होतं, की म्हणजे उदाहरण सांगते, त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात येईल, की वाचताना एखादा शब्द गाळला जातो, व्यवस्थित बघून वाचता येत नाही, अक्षरांची आदलाबदल केली जाते किंवा नवीन अक्षर त्याच्यामध्ये ऍड करून बोललं जातं. त्याच्यानंतर काळाऐवजी निळा असं देखील म्हणतात. त्याच्यानंतर वाचन हळूहळू करतात. तर हे डिस्लेक्सिया यामध्ये आहे. त्याच्यानंतर बघा, लेखनामध्ये दोष आहे, तर तो आहे डिस्ग्राफिया. म्हणजे लेखनामध्ये म्हणजे लिहिण्यामध्ये दोष. पेन्सिल नीट धरता येत नाही, हँडरायटिंग खराब असते पहा, लहान मोठी अक्षरं काढतात, जोडाक्षर असतात तर ती देखील व्यवस्थित लिहिता येत नाही. सरळ ओळीत जे काही लिहित असतो नॉर्मल मुलं, तर तसं देखील त्यांना लिहिता येत नाही. हा जो दोष असतो तर त्याला डिस्ग्राफिया, ग्राफ लक्षात ठेवा, ग्राफ लेखन दोष, आणि डिस्लेक्सिया वाचन दोष. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर डिस्कॅल्क्युलिया, कॅल्क्युलेट करायचे, यालाच गणितीय दोष. ह्याच्यामध्ये काय आहे, की चिन्हामध्ये फरक कळत नाही, म्हणजे अधिक वजा भागाकार गुणाकार कन्फ्युज होतात त्याच्यामध्ये. परत 21 च्या ऐवजी 12 किंवा 31 च्या ऐवजी 13 असं वाचलं जातं त्यांच्याकडून. क्रम लक्षात राहत नाही. हातचा जो काही घेतो, हातच्यांची बेरीज वगैरे, तो देखील कळत नाही. तर हे दोष काय आहेत? अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्यांमध्ये असतात. तर आता पहा, इथे काय आहे? कोणता दोष असणार आहे? डिस्लेक्सिया असणार आहे. या क्वेश्चनचा आन्सर लक्षात आलं. आता ज्यांनी काही मेसेज केलं मला, त्यांनी, ज्यांना कोणाला कन्फ्युजन होत होतं, चला पुढे, टाइम तर काय फास्ट चाललाय. राजू प्रत्येक पाठ्यघटक लवकर शिकवतो, पण मीनाला तोच पाठ्यघटक शिकण्यास वेळ लागतो. या विधानाशी संबंधित कारण कोणते? व्यक्तिभेद, सातत्य, स्थूलाकडून सूक्ष्माकडे सूत्र आणि बाह्य वातावरण.
काय येणार? व्यक्तिभेदानुसार कोणाला शिकण्यास वेळ लागतो, कोणी लवकर शिकतं. तर ते हे व्यक्तिभेदाचं उदाहरण आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शिक्षकासाठी बालमानसशास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे. कारण का आवश्यक आहे बालमानसशास्त्राचं ज्ञान शिक्षकाला? बालकाला शिस्त लावण्यास त्याची मदत होते. परीक्षेत अधिक मार्कासाठी बालकाला मार्गदर्शन करता येते. बालकाला प्रेरणा देण्याची तंत्र समजतात. बालकाचे वर्तन समजण्यात शिक्षकाला मदत होते. काय होतं, कशासाठी आवश्यक आहे बालमानसशास्त्राचं ज्ञान? मेन अभ्यास विषय काय आहे मानसशास्त्राचा? सांगा बरं. मानसशास्त्र म्हणजे काय? आपण पाहिले की नाही? प्रेरणा देण्याची तंत्र ठीक आहे, परंतु वर्तन. मग त्याच्यामुळं मेन जो काही आहे अभ्यास विषय तर तो आहे वर्तन. त्याच्यामुळं बालकाचं वर्तन कसं आहे तर ते समजण्यासाठी आपल्याला मानसशास्त्र येणं आवश्यक आहे. म्हणून डी ऑप्शन इथे राईट असणार आहे. नेक्स्ट, प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देणे आवश्यक आहे. कारण विद्यार्थ्याला त्यामुळे आत्मविश्वास मिळतो. विद्यार्थ्याला ज्ञान ग्रहणासाठी ते सोयीचे ठरते. शिक्षक तज्ञांनी वेळोवेळी तसे सांगितले आहे. राज्य धोरण तसे सांगितले आहे. त्यामुळं डी ऑप्शन राईट आहे. विद्यार्थ्याला ज्ञान ग्रहणासाठी ते सोयीचे असते. त्याची मातृभाषेमधून शिक्षण दिल्यामुळं त्याला व्यवस्थित समजतं. त्यामुळे बी ऑप्शन राईट आहे. चला नेक्स्ट. संगीता एक समस्या सोडवण्यासाठी चा प्रयत्न करते, पण तिला ती समस्या सोडवता येत नाही. नंतर खेळायला गेल्यानंतर तिला त्या समस्येचे उकल होते. या अध्ययनाला काय म्हणतात? प्रयत्न प्रमाद अध्ययन, अभिजात अभिसंधान अध्ययन, मर्मदृष्टीने अध्ययन की साधक अभिसंधान अध्ययन? अचानक समस्येचं अचानक उत्तर मिळतं, उकल मिळते. कधी होतं? कोणत्या अध्ययनातून होतं असं? राईट आहे. मर्मदृष्टीने अध्ययन. अचानकपणे मर्म सापडतं आणि त्याचं उत्तर लक्षात येतं. मर्मदृष्टमूलक अध्ययन कोणी केलं आहे किंवा ती उपपत्ती कोणी मांडली आहे माहिती का कोणाला? सांगा बरं. मर्मदृष्टी मूलक उपपत्ती कोणी मांडली? येस, कोहलरनी मांडली आहे. आणि कशावर प्रयोग केलाय त्यांनी? राईट आहे, कोहलर यांनी सांगितले आहे. कशावर प्रयोग केला आहे? येत आहे सांगता कोणाला? माकड किंवा सुलतान, चिंपांझी. आणि त्याचं नाव सुलतान होतं त्या चिंपांझीचं. ठीक आहे. नेक्स्ट. सुलतान नावाचं माकड होतं, बरोबर आहे. चला, अश्विनीला त्याचे प्रशिक्षक क्रिकेट संघात घेणे नाकारतात. तेव्हा अश्विन सर्व मित्रांना सांगतो की त्याला क्रिकेटमध्ये फारसा रस नाही. हे डॅश डॅश संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे. प्रक्षेपण, समर्थन, प्रतिपूरण की तादात्म्य? बघा, संरक्षण यंत्रणा पण नाही, बी ऑप्शन येणार ना. समर्थन करतोय ना तो. तादात्म्य पण नाही, की अश्विनला त्याचे क्रिकेट संघात घेणे नाकारतात. ठीक आहे. तर तेव्हा त्यांना सगळ्या मित्रांना सांगतो की मला काही रस नाहीये म्हणून मीच खेळायला गेलो नाही. तर हे काय आहे? समर्थन करतोय तो स्वतःच. बी ऑप्शन हे राईट आहे.
PDF बर बघूया. आपण काय करणार आहोत माहिती का? एक 2-3 दिवस ना पूर्ण रिव्हिजन घेणार आहे मी तुमची. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी म्हणजे सेशन मी सांगेल तुम्हाला कधी घ्यायची ती. आणि आतापर्यंत जेवढे टॉपिक आपण झालेत ना, तर ते पूर्ण रिवाइज करूया आपण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मला वाटतं तुमचे सर आलेले आहेत नेक्स्ट सेशनचे. प्रश्न पण घ्यायचे. बरं, प्रश्न पण घेऊया. ठीक आहे. हा क्वेश्चन आपण बघूया आणि थांबूयात. तुमचा नेक्स्ट सेशन होईल. पुढचा क्वेश्चन पहा. विद्यार्थ्याच्या मोजलेल्या बुद्धिमत्तेच्या तुलनेत त्याची भाषा व गणितातील संपादन खूप कमी आहे. हे खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे घडते? मतिमंदता, अभिप्रेरणेचा अभाव, अध्ययन अकार्यक्षमता, स्वमग्नता. काय येणार योग्य आन्सर? हा, अध्ययन अकार्यक्षमता. सी ऑप्शन राईट आहे. ठीक आहे, आपण आता थांबूया इथे. बर, चुकू द्या. 3 चुकले काही हरकत नाही, पण एक्झाम मध्ये असं चुकवू देऊ नका. ठीक आहे, सगळ्यांनी प्रयत्न करा. हा, प्रतिमानं घ्यायचेत ना आपल्याला. नेक्स्ट सेशन मध्ये प्रतिमानं. आणि मला वाटतं ह्याचं काहीतरी स्वमग्नता हे राहिलंय आपलं. मग त्याच्यानंतर आपला सगळं जो काही सिलेबस आहे तर तो कम्प्लीट होऊन जाईल. पण थांबूया तिथे. बरं, चुकू द्या काही हरकत नाही. नेक्स्ट म्हणजे परीक्षेमध्ये एक्झाम मध्ये चुकू देऊ नका फक्त. ठीक आहे. हा, सराव होतो सगळ्यांचा. बर, ठीक आहे. तोच होणं आवश्यक आहे. तर त्यामुळे सगळ्यांनी अटेंड करा. सेशन कोणीही मिस करू नका. असाच आपण सराव घेत जाऊ. ठीक आहे. एक मिनिट.